त्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा। आणि इकडं महाबळेश्वरकडे एक देखील खूप मोठा पाऊस पडणार आहे। त्याच्यानंतर कोकणपट्टी घाटमाळात देखील पाऊस चांगला पडणार आहे, म्हणून त्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्ष द्यायचा। तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक तिकडे देखील आज 19 तारखेपासून 26 तारखेच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या पिकाला जीवदान ठरणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा। आणि त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज 19 तारखेपासून ते 26 तारखेच्या दरम्यान दररोज पाऊस वाढत जाणार आहे, सगळीकडे पडत जाणार आहे आणि सगळ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये पडणार आहे, म्हणून त्यांनी देखील हा अंदाज लक्ष द्यायचा। त्याच्यानंतर पुणे जिल्हा, बारामती, दौंड, श्रीगोंदा त्या परिसरात देखील आजपासून पावसाचा जोर वाढत जाणार आहे आणि त्या भागात चांगला जीवदान ठरणारा पाऊस पडणार आहे, म्हणून हे लक्ष द्यायचं। त्याच्यानंतर आतापर्यंत काही भागात अद्यापही पाऊस पडलेला नाही, तर त्या भागात ह्या 19 ते 30 जुलैच्या दरम्यान पडून जाईन आणि त्यांच्या देखील पेरण्या होतील। त्याच्यानंतर कर्नाटककडे देखील पाऊस पडणार आहे, तेलंगणाकडे देखील पडणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इकडं आणखीन जास्त वाढवेल। 18-19 नंतर आणखीन पुन्हा वाढत असा पाऊस 5 ऑगस्टपर्यंत चालणार आहे, म्हणून अंदाज लक्ष द्यायचा। तसेच सोलापूर जिल्हा, सोलापूर, पंढरपूर, सांगोला त्या शेतकऱ्याचे फोन आलेत की आमच्याकडे अद्यापही पाऊस नाही, तुमच्याकडे उद्यापासून 15ला सुरुवात होणार आहे, पण 16-17ला आणखी जास्त पंढरपूरला पाऊस पडणार आहे, म्हणून पंढरपूरच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा। सांगोल्याच्या घ्यायचा, कुर्डवाडी, बार्शी त्या भागातील धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज घ्यायचा, लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्ष द्यायचा, कारण की तुमच्याकडे देखील पाऊस सुरू होणार आहे, घाबरून जाऊ नका, तुमच्याकडे देखील येणार आहे। म्हणजे 15ला सुरुवात होईल तर 5 ऑगस्टपर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि सगळ्या पिकाला जीवदान ठरणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा। सोशल मीडियावर काल एक मेसेज बघितला बातमीद्वारे की ते म्हणतात 10 दिवसाचा खंड आहे, तर शेतकऱ्यांना तसं 10 दिवसाचा खंड वगैरे काही नाही। तर तुम्हाला सांगू इच्छितो उद्याच्यालाच बघा, उद्या 15 तारखेला बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर पाऊस सुरू झालेला दिसल। आज देखील पूर्व विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी आज देखील पाऊस सुरुवात होईल, मुंबईकडे देखील, नाशिककडे देखील आज बऱ्याच भागात पाऊस सुरुवात होईल, आजच होईल, पण उद्यापासून वाढत जाणार आहे। मग 15च्या नंतर दररोज एक दिवस जसं वाढत जाईल तसा पाऊस वाढणार आहे। शेतकऱ्यांना घाबरून जाऊ नका, पाऊस येणार आहे, म्हणून काही चिंता करण्याची गरज नाही। पण तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचं सांगू इच्छितो, पंढरपूरची दिंडी परतल्याच्या नंतर मात्र राज्यात मात्र जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून ही अंदाज लक्ष द्यायचा। मग ते पाऊस कसा पडणार आहे, 27 जुलैपासून ते 5 ऑगस्टपर्यंत राज्यात मग जोराचा पाऊस सगळीकडेच पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा। त्याच्यानंतर सांगायचं झालं तर अहिल्यानगर जिल्हा, पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा तिकडे काय होणार आहे, 21 तारखेच्या नंतर चांगला पावसाला सुरुवात होईल आणि सरी मात्र पुणेकडे तिकडे सुरू होतील, म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा। त्याच्यानंतर इकडे सांगली जिल्हा झालं, सोलापूर जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तिकडे पाऊस येणार आहे। तिकडे सध्या तरी असा मोठा पाऊस तिकडल्या भागात नाही, म्हणून लातूर जिल्हा, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगायचं झालं तर हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यातल्या मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्याला सांगतो की तुम्ही म्हणजे ह्या 25 तारखेपर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा। कोणताच गाव आणि कोणता भाग वंचित राहणार नाही, दररोज पाऊस पडणार आहे, फक्त वेगवेगळा भाग कव्हर करीत राहणार आहे, म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा। विदर्भ 6 5 11 जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्हा झालं, नागपूर जिल्हा झालं, भंडारा जिल्हा झालं, यवतमाळ झालं, अकोला, अमरावती, बुलढाणा तिकडे देखील त्या 11 जिल्ह्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर तिकडे देखील म्हणजे आज 18 पासून पावसाचा जोर वाढत जाणार आहे, तर 25 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज त्यांनी देखील लक्षात द्यायचा। सर्वदूर एकदाच पडणार नाही, पण दररोज वेगवेगळा भाग कव्हर करत राहणार आहे, म्हणून हे लक्षात द्यायचं। त्याच्यानंतर इकडे आपण उत्तर महाराष्ट्राकडे देखील नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, जळगाव जिल्हा आज देखील बऱ्याच भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार, पण नंदुरबार जिल्ह्यामध्ये मात्र 22 तारखेच्या नंतर म्हणजे 23, 24, 25च्या दरम्यान तिकडे देखील मुसळधार नंदुरबार जिल्ह्यात पडणार आहे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे काही छोटे छोटे तळे राहिलेले आहेत भरायचे ते मात्र 25 ते 28च्या दरम्यान तिकडे जोराचा पाऊस पडणार आहे,
आणि त्या भागात देखील त्या नंदुरबार जिल्ह्याला जीवदान ठरणार आहे म्हणून हा नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अंदाज लक्षायचा. धुळे जळगाव जिल्ह्यात देखील ह्या आज उद्या सगळीकडेच म्हणजे आजपासून पावसाची स्पीड वाढणार आहे म्हणून त्यांनी धुळे जळगाव त्या जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षायचा. म्हणजे सांगायचं झालं तर आज 18 तारखेपासून 25 तारखेपर्यंत असाच पावसाचा दररोज वेगवेगळ्या भागामध्ये त्या धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा आणि नंदुरबार त्या भागात पाऊस पडणार त्यांनी अंदाज लक्षायचा. त्याच्यानंतर आता वळू तिकडं संभाजीनगर, अहिल्यानगर, संभाजीनगर, अहिल्यानगर आणि ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्या सांगू आज दुपारच्या नंतर खूप ठिकाणी बऱ्याच भागावर मोठ्या प्रमाणात जोराचा पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी ओढे नाले वाहणारा पडणार आहे, काही ठिकाणी रिमझिम पडणार आहे, काही ठिकाणी चांदण्यास असतील तसा पडणार आहे म्हणून संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी, अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षायचा. तसेच सिल्लोड, सोयगाव त्या परिसरात देखील चांगला पाऊस पडणार आहे. चाळीसगावकडे देखील पडणार आहे, मालेगावकडे देखील पडणार आहे म्हणून अंदाज त्यांनी लक्षात द्यायचा. सांगायचं झालं तर एकंदरीत राज्यामध्ये आज 18 तारखेपासून चांगला पावसाचा जोर वाढत राहणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. इकडे तेलंगणामध्ये देखील चांगला पाऊस राहणार आहे म्हणून तेलंगणातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा. कर्नाटककडे देखील पाऊस पडणार आहे आणि मध्य प्रदेशच्या जे खंडवाचे आपले महाराष्ट्राचे जे काही लगतचे जिल्हे आहेत मध्य प्रदेशकडे काय होणार आहे 22-23 तारखेच्या नंतर एक लो प्रेशर आहे त्याचं ते चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. मग ते काय होणार आहे नागपूरकडून